तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर आजचं सुरू आहे आमचं सोयाबीन निंदन. तर मी काही बायासुद्धा सोबत आणल्या होत्या. तर हे बघा, काही म्हाताऱ्या बायासुद्धा आहेत. अगदी या आजीचं वयसुद्धा 69 वर्ष आहे. तर त्यासुद्धा इकडे निंदायला आल्या आहेत आणि इकडे जाळेसुद्धा आज आमचे धरले आहे. कोळपणी चालू आहे, कारण की पहिलीसुद्धा एकदा कोळपणी झाली आहे आणि जे डबलचं तण शेतात छोटं छोटं निघलं होतं, तर ते तण या कोळपणीने काहीच या ठिकाणी राहणार नाही. आणि पावसाने सुद्धा या ठिकाणी साथ दिली आहे. त्यामुळे आता हे बघा, 6 बैल आमच्या शेतात आहे. आमच्या घरचे 2 आणि बाहेरचे सुद्धा 2 जोड्या या ठिकाणी आणल्या आहेत. असे तब्बल 8 माणसे या ठिकाणी कोळपणी सुरू आहे. आणि बघा, आजीच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे, अगदी काम करून सुद्धा. असं हा मजूर वर्ग अगदी आनंदी असतो. त्यांच्या हाताला जर कामं लागले तर खुश मात्र या ठिकाणी त्या असतात. तर आजी सांगत होत्या की आजच हाताला काम लागल्यामुळे आजी किती खुश आहे. आणि बघा या काकूचं काय म्हणणं आहे. काऊन बंद केले तुम्ही? मोदीला मतदान नाही केलं का? कोण म्हणते मोदीला मतदान नाही केलं? मोदी कशाच्या माथा निवडून आला तू सांग ना. मोदी आपले गिरजा बाई बोलते ना बाई. सगळेच बाया या मोदीवर नाराज आहेत. माया घरी गुंठा बी नाही ना. खरंच राहिलं कसे सरण बाळाचे पैसे येत होते ते पण केले. दोन नाही, लाडक्या बहिणीचं करेल नाही ना. मी सरण बाळाचेच पैसे पाहिजे. 3000 रुपये महिना अशा प्रकारे खूप विषय शेतात होत असतात. आणि या ज्या बायांना जे श्रावण बाळाची योजना आहे, तर 7-8 महिन्याचे पैसे सुद्धा भेटले नव्हते. तर असा विषय हा शेतात अगदी चालत असतो. आणि अशा प्रकारे आमचं निंदन सुद्धा चालू आहे. तर आता या ठिकाणी जेवणंसुद्धा करायचे आहेत. तर या मंडळी सगळेजण जेवायला शेतातील जेवण, चटणी भाकर जरी असली तर खूप छान प्रकारे या ठिकाणी लागत असतं. तर सर्वजण तुम्ही सुद्धा इकडे जेवायला या. बघा मंडळी, तर यांचा खूप विषय या ठिकाणी सुरू होता की मोदीवर खूप या नाराज आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे. तर चला आपण बघू आता. हां, काय म्हणणं आहे तुमचं? आमचे पैसे बंद केले मोदीनं. आम्हाला पैसे देणे. किती दिवस झाले तुमचे पैसे भेटायला लागले? 7-8 महिने झाले, पैसेच नाही येऊ राहिले आम्हाला. तुम्हाला लाडक्या बहिणीचे भेटतात का? आम्ही किम केली नाही. आम्हाला 2-3 महिने झाले ते पैसे भेटले आणि नेमकेच भेटायला लागले तर त्यानं बंद केले. आम्हाला लाभ नाही. आम्ही लाडक्या बहिणीतून केले.
तुम्हाला कोणते पैसे भेटतात? आम्हाला कोणतेच नाही लगे, नाही योजना कोणती करेल तुम्ही? कोणतीच नाही ना. हा, मग पैसे कशाचे भेटणार आहे तुम्हाला? मग आता श्रावण बाळाचे केले ते बंद केले ना. आणि मग आता हा, मग कोणते आता ते लाडक्या बहिणीला द्यायला लागले, तुम्हाला पैसे मग नाही. आम्हाला लाडक्या बहिणीचे नाही, मग डबल त्याने किमान आम्ही लाडक्या बहिणीचे करू. हा श्रावण बाळाचे पैसे काऊन नाही भेटायला लागले? तुम्ही काही म्हातारा दिवसांनी राहिले आम्हाला. भेटायला लागले ते द्या, नाही तर लाडक्या बहिणीची किमान देऊ, आम्ही ते करू. मग तुम्ही काही म्हातारा नाही दिसू राहिले त्याच्यामुळे. आपण बाई म्हाताऱ्या नाही, म्हाताऱ्याने तर काय येतं, आम्ही ते डोक्याला घ्या. आम्हाला 3,000 द्या, आम्हाला 1,500 काय होत नाही आता. आम्ही म्हाताऱ्याने तर काय येतं, ते डोक्याला काळं लावलं म्हणून का, नाही तर नाही काय आम्ही. हा तर बघा मंडळी, अशी आणि समस्या बाळाच्या एक गुंठा जमीन नाही माझ्या घरी, मी हातावरली बाई आहे. कसे इकून तिकून 1500 रुपये भेटायचं तर चाटघाट करायचं आहे. मी आता पैसेच नाही तर करू काय? आता आम्हाला 3,000 देऊन टाकायचं महिन्याचे. मग आपले जेवढे पैसे बंद केले तेवढे पैसे मला टाकून द्या. आता 1,500 काय होत नाही आता. मी लय गरीब बाई आहे. सारी महागाई झाली, 1,500 काय हो होत नाही आता. लय गरीब बाई आहे मी. मग आपले पैसे यायला चालू करून द्या. तर पहा मंडळी, अशी समस्या या मजूर लोकांच्या आहे, तर नक्कीच मोदीने यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हं? आणि हे बघा, आता आमच्या आजी थोडस आता इथे भजन म्हणणार आहे. आई बागा कुंपण आहे ना. बोलायला विठ्ठल काऊन रुक्मिणा रागात, सोन्याचं करम फुल ठेपी हरपली बागात, सोन्याचं करम फुल ठेपी हरपली बागात, बोलायला विठ्ठल देन रुखमिनी गुंडी, बोलायला विठ्ठल देन रुखमिना गुंडी, आळंदीची आली दिंडी उभी राऊळाच्या तोंडी, आळंदीची आली दिंडी उभी राऊळाच्या तोंडी, बोलायला विठ्ठल काढ रुक्मिणा झाडून, बोलायला विठ्ठल काढ रुक्मिणा झाडून, आळंदीचे आले साधू आले परपंच सोडून, आळंदीचे आले साधू आले परपंच सोडून, बोलायला विठ्ठल देन रुक्मिणी पेला. तर मंडळी, कसे वाटले हे शेतातील कॉमेडी आणि भजनं? तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.